करून आज आपण संपूर्ण रायगड जिल्ह्यातील एक खेळाडू पाहतोय. त्यासोबत प्रत्येक टीममध्ये आपल्याला एक एक आयकॉन पाहायला मिळतोय. सुपर 12 अर्थातच आजचा हा रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉलच्या या पहिल्या हंगामातील 7वा दिवस आणि सुपर 12 ची दुसरी मॅच आपल्या समोर असेल. एका बाजूला आपण टीम पाहतोय सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आयन्स 11 कोलखेमध्ये. नाणेफेकीचा कौल झालाय जो अर्थातच आयन्स 11 कोलखेच्या बाजूने लागला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय मयूरच्या टीमने घेतलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला अर्थातच सुयोग स्पोर्ट्स दापोलीची ओपनिंग पेअर मैदानाचा आत पाहायला मिळते. मुंबई क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर ओंकार देसाई आणि त्यांच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळत आहेत विश्वजित मात्रे. अभ्याला आपण पाहतोय 6 ओव्हरच्या मॅचेसमध्ये गेल्या 6 दिवसांमध्ये लीग स्टेजला आपण मॅचेस बघितल्या, तिथे चान्स होती पण आज नाही. आज सुपर 12 अर्थातच नॉकआउट हरलात तर या स्पर्धेमधून, या स्पर्धेचा अर्थातच रायगड प्रीमियर लीगचा पहिल्या हंगामातून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. त्यासाठी प्रत्येक मॅच, प्रत्येक ओव्हर, प्रत्येक बॉल हा फार इम्पॉर्टंट असेल. प्रत्येक मॅचमध्ये आपण या सर्व गोष्टी पाहणार आहोत. लास्ट मॅचमध्ये आपण जरूर चेस करत असताना बघितलं अर्थातच चंदन 11 संघाने जरूर विजय प्रस्थापित केला आणि सुपर 6 मध्ये पहिली टीम रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामामध्ये मिळाले. अर्थातच आता दुसऱ्या बाजूने आपण सुपर 12च्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात करतोय. ओपनिंग पेअर मैदानाचा आत आलेली आहे. स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहताय ओंकार देसाई यांना, मुंबई क्रिकेटचे ब्रँड अँबॅसेडर गेले कित्येक वर्ष. ती दहशत जरूर आपण ओंकार देसाई यांच्या बॅटमधून बघितलेली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला विश्वजित मात्रे आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे कॅप्टन आहेत आणि पहिल्या षटकामध्ये ती धुरा त्यांनी सांभाळलेली आहे. वेळेचं बंधन असेल त्यामुळे सूचना असतील प्रत्येक टीमला प्रत्येक सेशन 30 मिनिटांमध्ये कंप्लीट झालाच पाहिजे. सो ही विनंती पुन्हा एकदा मी करेन आणि प्रत्येक डावामध्ये ती केली जाते. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून आणि उपस्थित मान्यवरांकडून लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल ट्रेडमार्क अभ्याचा डीप फाईन लेगला आलाय. भव्य षटकार. सिग्नेचर शॉट फॉलिंग स्वीप हा त्याचा आवडता फटका आणि बऱ्याच वेळेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. तीच ओळख पुन्हा एकदा दाखवली. मी आलोय आणि मी सुरुवात देखील केली. पहिलाच बॉल मयूरचा हलका शॉट ऑफलाईन भेटला आणि त्याबरोबर ऑफस्टम्पचा बाहेर जात असताना तो पडला, धडपडला पण बॉलला थेट पाठवले डीप फाईन लेगच्या वरतून. पुन्हा एकदा तोच प्रयत्न पण या वेळेला थोडासा बचावला आणि स्वतःवरती नाराज देखील आहे कारण लाईन मिस केलेली आहे, जास्त बाहेर निघाला. इवन मयूर मागचा बॉल जो ओव्हर द विकेटने टाकला होता यावेळेला राऊंड द विकेटने आलेला आहे आणि त्याने देखील ट्रॅप आता सेट केलेला आहे. डीप फाईन लेग एक्झॅक्ट आपण पाहतोय. त्याचबरोबर फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा मध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय जो डीपमध्ये डीप स्क्वेअर लेगसह काऊ फेस आणि लॉंग ऑनमध्ये तुम्ही डीपमध्ये फिल्डर पाहता. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर आत डीपिश कबा पॉईंटचा थर्ड मॅन मागे. राऊंड द विकेट मयूर. एज आहे मागे चालला बॉल. आकाश वेगाने बॉल वरती आणि यावेळेला धाव मिळणार नाही. चांगल्या पद्धतीने अगोदर त्यांनी स्टॉप केलं. इनर एज होती आणि अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला आपण पाहतो विकेट किपरसाठी थोडंसं इनर एजला तिकडे पकडणं कठीण असतं पण त्या परिस्थितीमध्ये बॉलला स्टॉप केलंय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. त्यानंतर 2 आपल्याला डॉट बॉल देखील पाहायला मिळालेले आहेत. राऊंड द विकेट मयूर वाघमारेचं कमबॅक आपण षटकारानंतर पाहतोय. या सर्व गोष्टी आपल्याला जरूर पाहायला मिळतील प्रत्येक मॅचमध्ये, प्रत्येक ओव्हरमध्ये. वार पलटवार क्रिकेटमध्ये आपण पाहतच आलेलो आहोत. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने आणि काही वेळेला बॉल लॉंग स्टॉप कडे चाललाय. असं प्रथम दर्शनी वाटलं की बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय की काय पण तिथे स्टॉप करण्यात आला. फिल्डर कडून एक धाव मिळते. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. पुन्हा एकदा आपण जर या शॉटला बघितलं तेव्हा समजेल कशा पद्धतीनं अभ्याने यावेळेला अटेम्प्ट केलं होतं. हलका शफल झाला की त्याची नॅशनल मुवमेंट आणि त्यानंतर या बाउन्सरला अपर कट करण्याचा प्रयत्न जरूर. तिथे व्यवस्थित कनेक्शन नव्हतं आणि लॉंग स्टॉपला चांगली फिल्डिंग झाली. एका धावेने सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 7 या आकड्यावरती आहे. पहिल्या बॉलवरती षटकार. असं वाटलं की मयूरवरती काउंटर अटॅक सुरुवातीलाच केला की काय, पण त्यानंतर त्याने कमबॅक केलेलं आहे. ओंकार देसाई स्ट्रायकिंग एंडला.
धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा. लास्ट मॅच मध्ये आपण बघितलं तर धावफलकावरती जरूर 64 चं टार्गेट होतं आणि ते देखील चेस करण्यात आलं. केतन मात्र जो आयकॉन होता फार लवकर विकेट पडली. त्यानंतर आशिष मेहरोल आणि त्याचबरोबर जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण बघितलं होतं ते सौरभला, जो सुपर 12चा पहिला सामना होता चंदल 11 त्यामध्ये बाजी मारली. मयूर फुल लेन फ्लिक केलाय, मिड ऑन कडे बॉल डीप मधून यावेळेला फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग. आउटफील्ड मध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहतो मागचे 6 दिवस प्रचंड पाऊस पडला होता, पण आज सकाळपासून थोडंसं ढगाळ वातावरण आणि त्यामध्ये सूर्यदेवता देखील प्रकाश टाकत आहेत. पाऊस सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत नाहीये, मात्र जिथे जिथे पाणी साचलेलं आहे, चिखल आहे, माती आहे, ग्रीन लश आउटफील्ड आहे, बऱ्याच ठिकाणी आपण जास्त गवत देखील पाहतो. त्यामुळे बॉल आउटफील्डमध्ये बऱ्याच वेळेला वेगाने ट्रॅव्हल होतोय, बऱ्याच वेळेला तो थांबतो देखील. रबर बॉल क्रिकेट, जेव्हा विकेट सरफेस ड्राय असते तेव्हा बऱ्याच वेळेला आपण पाहतो की असं म्हणतो की फलंदाजांना कुठेतरी बेनिफिट असतं का. 3,32,443 सध्याची यूट्यूब फॅमिली, 24 लाईव्ह इव्हेंट, संदेशजी पाटील अँड ऑल टीम. जबरदस्त टेलिकास्ट, क्वालिटी टेलिकास्ट आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये रायगडामधील बहुतांशी स्पर्धांमध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्स ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. आणि हे काम जर त्यांचं आवडत असेल तर जरूर तुम्ही बेल आयकॉनला हिट करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट ज्या टेलिकास्ट करणार आहेत त्या तुम्हाला जरूर पाहता येतील. काय इंट्रोडक्शन असतील सीमारेषेच्या बाहेर असणाऱ्या प्रेक्षकांना थोडासा अडथळा होतोय, दॅट्स वाय अभ्या आणि त्याचबरोबर बॅटर तिकडे सांगत होते. धावफलकावरती 8, शेवटचा बॉल मयूर. फुल लेन बॉल, फॉलिंग स्वीपचा पुन्हा एकदा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन मयूर वाघमारेचं कमबॅक या ओव्हरमध्ये आल्या. त्या फक्त 8च धावा, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सुयोग स्पोर्ट्स दापोली 8 for none. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं पहिलं संगम आहे रायगड प्रीमियर लीग. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. ग्रामस्थ मंडळ पारगाव, खऱ्या अर्थानं आकाश तारेकर आणि त्याचबरोबर सुमित धोंगडे, जी चर्चा अगोदरच्या मॅचमध्ये कुणालजी दाते सरांनी देखील केली की अक्षरशः खेळपट्टीवरती साचलेलं पाणी. सकाळच्या सत्रामध्ये आकाश तारेकर जेव्हा झाडू मारत होते, ड्रिंक्स ब्रेक दरम्यान सुमित आपल्याला पाणी घेऊन जात असताना पाहायला मिळाले. मातीशी जुळलेले आजही त्यांचे नाळे, म्हणूनच आज या मातीने बरंच काही या दोघांनाही दिलेलं आहे. आणि ग्रामस्थ मंडळ पारगाव असेल, 24 लाईव्ह इव्हेंट जनुबान दापोली, स्वर्गीय नितीन स्मृती, श्रेया स्पोर्ट्स कोपर, जीवदानी बामण डोंगरी, त्याचबरोबर विशालजी जितेकर, तेजसजी मात्रे, संदेशजी पाटील, आकाशजी तारेकर, सुमितजी दोंगडे आणि प्रफुल्ल पाटील, आदर्श स्पोर्ट्स पुरस्कृत आदर्श परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही रायगड प्रीमियर लीग. धावफलकावरती 8 धावा. पहिल्या षटकामध्ये मयूर वाघमारेचं खास करून मी कौतुक करेन. पहिल्या बॉलवरती विश्वजितच्या बॅटमधून षटकार आला होता, मात्र त्यानंतरचा त्याचा पलटवार. पुढच्या 5 बॉलमध्ये फक्त 2च धावा. सेकंड ओव्हरला सुरुवातील ओमकार स्ट्रायकिंग एंडला आहे. अजय शॉर्ट ऑफ लेन पूल करायचा होता, बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेग कडे आणि तोपर्यंत आपण पाहतोय सहजरित्या मिळत असताना 1 धाव. खेळपट्टीबद्दल जरूर आपण चर्चा करत होतो. कॉन्क्रीट क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा पडदा पाऊस असतो, खेळपट्टीवरती पाणीच असतं, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की त्यावेळेला गोलंदाजांना बेनिफिट असतं, कारण वेग वाढतो, बॉल स्किट होतो, बाउन्स होतो. पण ड्राय सरफेसवरती देखील जेव्हा बॉल कमी गतीने येतो टप्पा पडल्यानंतर, तेव्हा तो व्यवस्थित बॅटवरती येतो की नाही आणि स्वतःला ॲडजस्ट करावं लागतं. वेदर कंडिशननुसार रबर बॉल क्रिकेट खेळत असताना आपण बघतच आलेलो. फलंदाजासाठी थोडंसं हार्ड असतं, बट जर तुमच्याकडे चांगलं टेक्निक असेल तर जरूर तुम्ही गोलंदाजांवरती हावी होऊ शकता. यावेळेलाही तोच प्रयत्न होता आडव्या बॅटने, मात्र इथेही आडव्या बीट होत असताना अंपायरचा बाईकचा सिंगल सोबत धावफलकावरती आपण पाहतोय त्या सध्या 10 धावा. हळूहळू डाव पुढे चाललाय. जिथे पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला होता, मात्र दोघेही
आणि त्याचबरोबर विश्वजित मात्रेलाही विकेट पडली नाही ही जमेची बाब असेल. 6 ओव्हरची मॅच, 3 बॉलची ओव्हर देखील येणं अजूनही बाकी आहे. तो देखील एक अनोखा उपक्रम आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. लॅटरल मुवमेंट, सीम मुवमेंट जरूर त्या ओव्हरमध्ये आपण बघणार आहोत. पण इथे बॉल पडल्यानंतर हलका खाली राहिला. याच गोष्टीची मी जरूर चर्चा केली की सुक्या विकेटवरती जेव्हा बॉल बऱ्याच वेळेला बाउन्स होत नाही, तो बॅटवरती येते नाही. आणि बऱ्याच वेळेला आपण पाहतो की काही असेही फलंदाज असतात ज्यांना पडत्या पावसामध्ये बॅटिंग करण्यास आवडतं, पण सध्या विकेट सुकलेली आहे, सरफेस ड्राय, त्यावरती देखील तुम्हाला वेगळ्या स्किलने बॅटिंग करावी लागेल. धावफलकावरती आपण पाहतोय सध्या 11 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावर, 2 मागच्या दोन्ही बॉलवरती 22 रन आपल्याला जरूर पाहायला मिळालेल्या आहेत. काउंटर करण्याचा प्रयत्न करतात दोघे, पण मी अजयचं कौतुक करेन, चांगली बॉलिंग. पहिल्या 3 बॉलमध्ये 3च धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ सुरुवातीपासून आतमध्ये विश्वजित मात्रे साडी ऑन साइड पॅक आहे. शॉर्ट ऑफ लाईन बॅट हातात फिरली, मिस टायमिंग, शॉर्ट मिड ऑनला बॉल जरूर, मात्र तिथे आता विकेट स्वतः गोलंदाज पोस्ट डबलचा कॉल दिलाय. नकार ओंकारचा मागून बॅकअप थ्रो येतोय आणि विश्वजित मात्रे देखील पॉपिंग क्रीजमध्ये आलाय. कोऑर्डिनेशन थोडंसं बिघडलं होतं, तू मयमय जरूर आपण बघितली दुसरी धाव घेत असताना, मात्र ओंकारने थांबवलं विश्वजितला आणि एका धावेने धावा संख्या सध्या जर आपण बघितली तर ती 12 वरती. चांगली बॉलिंग. षटक दुसरं प्रगतीपथावर आहे, 2 बॉल आणि बाकी आहेत. प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून झालेला आहे, पण आतापर्यंत ते जमलं नाही. सुयोग स्पोर्ट्स दापोली अगेन्स्ट आयन्स 11 कोलखेमध्ये सुपर 12 ची दुसरी मॅच. दोन्ही राईट बॅटर आहेत, लेफ्टी बॉलर, लेफ्ट आर्ममध्ये विकेटने सुरुवातीपासून पहिले 4 बॉल आपण बघितले अजयकडून. ओंकार कोंडी फोडण्याचा प्रयत्न करेल, पाहूया. 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा ओंकारच्या बॅटमधून आलेल्या आहेत. शॉर्ट मिड विकेट आत आणलं ओंकारसाठी. अजय, ओहो, फुल टॉस, अंपायरचा लगेचच सिग्नल आलाय, इट्स अ बीमर. अटेम्प्ट तर जरूर केला होता, पण आय कॉन्टॅक्ट तुटलाय ओंकारचा. अन्यथा बॅटचा जर कॉन्टॅक्ट झाला असता तर कदाचित बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकत होता. एकदा जरूर मिळते, सो अर्थातच 2 ने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर मूव्स ऑन 14. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिले 4 बॉल सुंदर टाकले, पण यावेळेला कुठेतरी एक्स्ट्रा पेसचा प्रयत्न असेल. यॉर्करच्या प्रयत्नामध्ये फुल टॉस पडला आणि तोही कमरेच्या वरती. सो अंपायरने लगेचच दंडित केले आणि आदय टीमचे कॅप्टन आणि शौर्य 11 नावडे, शौर्य 11 नावडे टीम आणि त्याच वेळेला शिवान्य 11 आदई रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच प्रशांत जी खानावकर साहेब, शौर्य 11 नावडे संघाचे संघ मालक, साहिल खानावकर टीम कॅप्टन, शिवान्य 11 आदई संघ मालक किरणजी शेळके साहेब आणि टीम कॅप्टन अक्षय पवार. रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कर्णधार.
2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा. पहिल्या ओव्हरचा पहिल्या बॉलवरती षटकार, सेकंड ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती चौकार. मात्र शेवटचा बॉल टॉपेज होती. चान्स जरूर होती पण फाईन लेगला जज करता आलं नाही व्यवस्थित. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये शूजची ग्रीप मिळवणं आउटफील्डमध्ये ती देखील कठीण असते क्षेत्ररक्षकांना, आणि तेच कुठेतरी चांगलं ठरलं ओंकारसाठी. आणि चौकारासोबत आपण पाहतोय सुयोग स्पोर्ट्स दापोली 19 वरती पोहोचलेले आहेत. मयूर पुन्हा कंटिन्यू करतोय. ज्याने पहिल्या षटकामध्ये बॉलिंग केली होती, अवघ्या 8च धावा खर्च केल्या होत्या. पण मी म्हणेन आता तो आलाय ही पार्टनरशिप फोडण्यासाठी. वेगाने टाकला, बॅटवरती बॉल स्लाइस होतोय, कव्हर्सला चालला आउटफील्डमध्ये, डीप मधून कव्हर्सचे फिल्डर जरूर येतात. डबलचा कॉल दिला ओंकारने. विश्वजित धावतोय, थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा. 2 धावांसोबत धावफलकावरती आपण जरूर बघितलं तर 21. आता एक धाव महत्त्वपूर्ण आहे, दोघांनाही माहिती आहे. जर मोठे फटके येत नाही तर सिंगलला डबलमध्ये आपल्याला कन्वर्ट करावंच लागेल. संघर्ष प्रत्येकाला अटळ असतो. धावांसाठी धावा आपण जरूर क्रिकेटमध्ये पाहतच असतो. आणि उदाहरण द्यायचं झालं तर जंगलामध्ये खास करून जेव्हा सकाळी हरणाला जाग येते त्यालाही धावावं लागतं, सिवालाही धावावं लागतं. दोघांच्या जरूर भावना वेगळ्या असतात. हरणाला धावावं लागतं, जर तो धावला नाही तर सिवा त्याला खाऊन टाकेल. आणि दुसऱ्या बाजूने जर सिवा धावला नाही तर त्याची उपासमार होईल, त्याला भक्ष्य मिळणार नाही. त्यामुळे जंगलामध्ये हरिण असो, सिंह असो किंवा क्रिकेटमध्ये फिल्डर असो, बॅटर असो, धावावं तर प्रत्येकालाच लागतं. आणि तो संघर्ष जरूर विश्वजित आणि त्याचबरोबर ओंकार या दोघांचाही सुरू आहे. धावफलकावरती सध्या जर आपण बघितलं तर ते 21 धावा आहेत. थर्ड ओव्हरमध्ये मयूर वाघमारे कंटिन्यू करतोय. राऊंड द विकेट. फुल लेंथ बॉल जरूर होता ऑन साईड. लाडवा बॅटने पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. पहिला जो फॉलिंग स्वीप षटकार आलाय त्यानंतर विश्वजितला पुन्हा तो फटका गवसला नाही. लेग बायचा सिग्नल अंपायरचा. सिंगल सोबत धावफलकावरती आपण पाहतोय त्या 22 धावा. वारा जोराने यायला लागलाय म्हणजे आता पावसाची शक्यता. वेदर कंडिशनची वेदर कंडिशन बद्दल जरूर मी अगोदरच चर्चा केली. ड्राय सरफेस ती कदाचित ओली झाली तर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा ॲडजस्ट करावं लागतं. आणि या सर्व गोष्टी ॲडजस्ट करत असतानाच हे सर्व खेळाडू सध्या कॉम्पिटिटिव्ह लेवलला क्रिकेट खेळत आहेत. मागच्या काही वर्षांपासून आपण पाहतोय रबर बॉल क्रिकेट ज्या पद्धतीने डेव्हलप झालंय. पूर्वी टेनिस बॉल जरूर मोठ्या प्रमाणात आपण बघितलं, मात्र सध्या रबर बॉल क्रिकेट देखील मुंबईसह मुंबई उपनगरांमध्ये तितकंच खेळलं जातं. फुल लेंथ अपर कट, वेगाचा वापर आणि थेट बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला. ओंकार देसाईचा बॅटमधून षटकार. बॉल कदाचित मयूरच्या हातामधून देखील घसरलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. येस, आणि इथे ऑप्शनचा फार बाहेरचा बॉल फक्त दिशा दाखवली आहे. षटकारासोबत धावा 29 वरती पोहोचला. फ्री टॉप. चान्स जरूर आहे. काउंटर केलंय ओंकारने. षटकार मागचा बॉल वरती आलाय. आता चान्स आहे. मयूर वाघमारे पुन्हा एकदा राऊंड द विकेट. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड एज घेऊन टीप थर्ड मॅनकडे बॉल. फार लवकर डीप फाईन लेगचा फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळाला बॉलवरती. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये डीप फाईन लेग आणि डीप थर्ड मॅन एक्झॅक्ट तुम्हाला लॉंग स्टॉप्स अगदी बाजूलाच पाहायला मिळतात. जर वेगाने बॉल एज घेऊन ट्रॅव्हल होत असतो त्याला अडवणं थोडंसं कठीण असतं. सो एक्झॅक्ट तुम्ही डीप थर्ड मॅन आणि त्याच बरोबरीने डीप फाईन लेगला लॉंग स्टॉपच्या बाजूलाच अगदी हे दोन्ही फिल्डर आपण पाहतोय. 30 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप ओंकार देसाई आणि विश्वजित मात्रेमध्ये. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल लेफ्ट केलाय. इट इज वाईड, जास्त बाहेर. दॅट्स वाय. आणि या सिंगल सोबत धावफलकावरती आपण पाहतोय 31. सुरुवातीला थोडासा चाचपडत खेळ, आता काउंटर करत असताना ओंकारला आपण बघितलं. विश्वजित कशा पद्धतीने खेळेल आतापर्यंत. दा बॉल 11 वरती. समोर हवेत खेळला, मिड ऑफ आत होता, कॅच ड्रॉप झाली आहे. जे हात बॉल सुटल्यानंतर डोक्याला लागले तेच व्यवस्थित बॉलला लागले असते तर कॅच पकडण्यात आली असती. आणि मयूर ज्यासाठी आला होता, मी अगोदरच म्हणालो पार्टनरशिप फोडण्यासाठी आलाय. चान्स जरूर घेईल. ऑप्शनचा बाहेरचा बॉल समोर लॉफ्ट केला, मात्र ती उंची गाठू शकला नव्हता इतकासा बॉल. एरियल ऑफ ड्रॉ आपण बघितला जो मिड ऑफच्या फिल्डरचा हातातच आला होता. कॅच ड्रॉप झाली. जीवनदान विश्वजित मात्रेला धावफलकावरती आपण पाहतोय 31. 31 धावा आहेत. मयूर
फॉलोइंग स्वीप आता कनेक्ट जरूर झाला आणि बॉल डीप फाईन लेग मधून पहिल्या बाउन्स वरती सीमारेषेच्या बाहेर चौकार. पलटी पलटी होऊन या फटक्यांसाठीच तो जाणला जातो. जिस चीज की तुम्हें लत लग जाती है वही चीज तुम्हारी पहचान बन जाते. आणि ही त्याची ओळख आहे. पहिल्या बॉलवरती षटकार फॉलिंग स्वीपचाच होता आणि आता आलेला चौकार तो देखील फॉलिंग स्वीपद्वारेच. चौकारासोबत धावफलकावरती आपण पाहतोय 35 या ओव्हरमधला असेल मयूरचा शेवटचा बॉल. फुल लेन पुन्हा आडवा बॅटने वळवलाय पण यावेळेला कनेक्शन तितकंसं योग्य नव्हतं. सिंगल तर कंप्लीट झालंय. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर थ्रो करतोय तो ॲक्युरेट आला. विश्वजितकडे असेल स्ट्राईक. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती आपण पाहतोय अर्थातच त्या 36 धावा सुयोग स्पोर्ट्स दापोली. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. रायगड प्रीमियर लीग सीझन 1 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची रायगड प्रीमियर लीग ही पहिल्या हंगामामध्ये जरूर आपण सर्वजण एन्जॉय करतोय. 24 टीम्स जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यामधून आता उरल्यात त्या 12 आणि आता मी म्हणेन की जवळपास 11च कारण एक टीम देखील बाहेर झालेली लास्ट मॅचमध्ये. त्या मॅचमध्ये आपण सुयोग स्पोर्ट्स दापोलीला पाहतोय. टॉस गमावला, बॅटिंग करत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपील स्ट्रॉंग जरूर होती बट इम्पॅक्ट ऑफ स्टम्पचा बाय. दॅट्स वाय अंपायरचा सिग्नल आपण बघितला लेग बाय आणि या सिंगलद्वारे सध्याचा स्कोर जर आपण चेक केला स्कोर कार्डवरती तर तो 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजय पुन्हा एकदा आला. त्याने जबरदस्त बॉलिंग सेकंड ओव्हरमध्ये केली होती. सो मयूरने थर्ड ओव्हरला कंटिन्यू केले आणि सेकंड ओव्हरमधून फोर्थ ओव्हरला कंटिन्यू करत असताना आपण जरूर बघितलं फोर्थ ओव्हरमध्ये अजयला. सदतीस धावा. ऑफ स्टंपचा बाहेर स्क्वेअर कटचा जरूर प्रयत्न होता पण यावेळेला ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. इव्हन या बॉलमध्ये बाउन्सही नव्हता आणि ओमकारला ते देखील समजलंय जास्त बाहेर निघतोय बॉल त्यामुळे त्यालाही छेडखाणी करण्याचा प्रयत्न तितकासा त्याने केला नाही. धावांची गरज आहे. वाईड येऊ द्यात, एक्स्ट्रा येऊ द्यात, बॅटमधून येऊ द्यात, कसं येऊ द्यात. सुयोग स्पोर्ट्स दापोलीला धावा पाहिजे कारण 80+ रन्स देखील या मैदानावरती गेल्या काही दिवसांमध्ये आपण चेस होत असताना बघितलेल्या आहेत. अजय once again left arm of the wicket. Oh helicopter straight down the ground. देसाईचा दणका सीमारेषेच्या बाहेर षटकार. बॉलिंग स्वीप आपण विश्वजित मात्रेची ओळख जरूर बघितली. ओळख आहे ओमकार देसाईची. डावा पाय हवेत, उजवा पाय बॅकफूट वरती, जोर हिप्सच्या जोरावरती. हा हेलिकॉप्टर ओमकार देसाईचा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार आला आणि या षटकारासोबत धावफलकावरती आपण पाहतोय 44 धावा. आता काउंटर जरूर करतात गोलंदाज कोणते असू द्या. ज्याने सेकंड ओव्हरमध्ये जरूर या दोन्ही फलंदाजांना थांबून रोखून ठेवलं होतं त्याच्याच वरती आक्रमणाला आता सुरुवात. शफल झाला ऑन साइडला आडवा बॅटने गॅप मोठी आणि त्या गॅप मधून बॉल निघालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे सीमारेषेच्या बाहेर चौकार.
रबर बॉल क्रिकेट मध्ये बहुतांश आपण फटके पाहतो जे क्रिकेटचे पारंपरिक असतात, ऑर्थोडॉक्स असतात. बिकॉज तितकासा वेळ मिळत नाही ॲडजस्ट व्हायला, जागा बनवायला फलंदाजांना. पण आता विकेट चुकी आहे, त्यामुळे जागा मिळते आणि कुठेतरी जागा बनवत असताना अनऑर्थोडॉक्स फटके देखील गेल्या काही वर्षांमध्ये आपण हे मॉडर्न डे क्रिकेटर्सकडून सर्वजण पाहतच आलेलं. आणि ओंकारचा मागचा हेलिकॉप्टर आणि यावेळेला ऑन साईडला शफल क्रॉस होऊन चौकार. धावा फलकावरती 48. 48 धावा फलकावरती. अजय बॅकफुटला दाबला, खवसला हवेत, ट्रॅप होता आणि तिथे आता फिल्डर सेट होता. कॅचसाठी टिपले, पहिला धक्का 48 वरती. आतिशच्या कॅचने सुयोग स्पोर्ट्स दापोलीला ओंकार देसाई बाद. दोन्ही संघांचा कर्णधार रिपोर्टिंग करा. टॉस साठी शिवान्य 11 आधई आणि शौर्य 11 नावडे. शिवान्य 11 आधई टीम कॅप्टन अक्षय पवार या ठिकाणी उपस्थित आहे. शौर्य 11 नावडे टीम कॅप्टन. चला त्वरित उपस्थित व्हा. एका बाजूला पाहायला मिळेल तो अर्थात साहिल खानावकर. मी टीम कॅप्टन लक्ष वेधेन. चला त्वरित उपस्थित व्हा. दोन्ही संघांचे कर्णधार अक्षय या ठिकाणावरती आहे. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस काही क्षणामध्ये करणार आहोत. तद्वर पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पहिली विकेटच्या शोधात जरूर हे बॉलिंग युनिट होतं ते अजयला यश मिळते. कव्हर्सला चांगला झेल. ओंकारची विकेट जो सेट होता आणि लिमिटेड ओव्हरमध्ये स्कोर सध्या 48 आणि ही पार्टनरशिप जरूर ब्रेक होते. लिमिटेड ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने हा खेळ राहिला ओंकार देसाईचा तो जरूर इम्पॅक्टफुलच होता. बिकॉज 2 चौकार 2 षटकार आणि 10 बॉलमध्ये 24 रन्स त्याच्या बॅटमधून आले. 3rd नंबरवरती यज्ञेश ठाकूरचं आगमन होतं. ऑप्शनचा बाहेर जुसिया फॉली लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आल्याबरोबर सुरुवात ठाकूरने पहिला स्ट्रोकलाय. षटकार. कुठेतरी यॉर्करचा प्रयत्न असावा बट इथे हाफ फॉली पडलाय आणि जरी हा नौका फलंदाज असला तरी समोर स्ट्रेट बॅटने बरोबर बॅटवरती मिडल हा बॉल आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर थेट आमच्या मुख्य व्यासपीठावरती आलेला षटकार. आणि या षटकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 54 धावा काउंटर करतायत. आता पॅव्हलियन मध्ये ती चर्चा जरूर झालेली आहे. विकेटची पर्वा नाही, आपल्याला धावा बनवायचा अटॅक करावा लागेल. समोर कोणता गोलंदाज आहे यापेक्षा फटके मोठे येणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल अजयचा. शॉर्ट ऑफ लेन पंच केला. एक्स्ट्रा कव्हर आत आहे. बॉल निघाला आणि एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. आलाय चौकार. 4 ओव्हरचा खेळ संपला. सुयोग स्पोर्ट्स दापोली 58 for 1 58 लाईक. बाबा सूरजजी अर्थातच डीजे SDC जेव्हा जेव्हा रायगडामध्ये येतो वेळेचं बंधन आहे. सो प्लीज फिल्डिंग करणारी टीम सिग्नल अथवा अंपायरचा लवकरात लवकर तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. 30 मिनिटांचा आत तुम्हाला 6 षटकं कोणत्या परिस्थितीमध्ये टाकायचे आहेत. सो टाइम अलर्ट तुम्हाला जरूर केलं जाईल. वारंवार पुन्हा एकदा सिग्नल येतोय. मॅनेजमेंट टीम आम्हाला देखील वारंवार सांगते. तेजस्वी मात्रे आणि त्याचबरोबर विशालजी जितेकर दोघांचं काटेकोरपणे लक्ष प्रत्येक घडामोडीकडे. रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल पहिल्या हंगामामध्ये आपण ही जरूर स्पर्धा पाहतोय. 4 ओव्हरचा खेळ संपला. 58 धावा. 2 ओव्हर मयूर वाघमारेचा, 2 ओव्हर आपण बघितल्या अजयचा. मात्र या लास्ट ओव्हरमध्ये जरूर काउंटर केलं. लेफ्टी लेफ्टी जसा मैदानाचा आत आला होता यज्ञेश मागच्या 2 बॉलवरती त्याने 10 धावा वसूल केलेल्या आहेत आणि जरूर सांगून दिले की आता आम्ही आक्रमण करणार आहोत. सुरुवातीला जरूर संयमाने खेळ त्यांनी केला.
मात्र आता आक्रमणालाही सुरुवात झाली आणि 5th ओव्हर अर्थातच सीम बॉल ओव्हर. सीम पोझिशन त्याचबरोबर जर तुम्ही क्रिकेटचे प्राथमिक धडे जर गिरवले असतील ॲज अ बॉलर, लॅटरल मुवमेंट, सीम मुवमेंट, स्किल इम्प्रूव्ह केलं असेल तर जरूर या षटकामध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल आणि यावेळेला अंपायरचा सिग्नल आलाय वाईट. रिटर्न क्रीजचा बाहेर पिच झाला होता. वाईट यॉर्करचा जरूर प्रयत्न होता. किंचितचा रिटर्न क्रीजचा बाहेर पिच झाला बॉल. दॅट्स अंपायरचा सिग्नल वाईट. वाईटने सुरुवात करतो अभिषेक खाटू आणि धावफलकावरती आपण पाहतोय 59 59. फॉलिंग स्वीपचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. गॅप मध्ये बॉल हवेमधून डिफाईन लेगला षटकार. मात्रेच्या खेळचं वैशिष्ट्य झालंय की आतापर्यंत जे काही मोठे फटके आलेत ते फॉलिंग स्वीपचे झालेले आहेत. स्वीप वारंवार आपण पाहतोय आणि आतापर्यंत जे काही मोठे फटके आपण बघितले ते स्वीपद्वारेच बघितलेले आहेत. विश्वजित मात्रेच्या बॅटमधून स्कोर मूव्ज ऑन 65. 65 धावा धावफलकावरती. अभिषेक कमबॅक करावा लागेल. पहिल्या वाईट नंतर षटकारी आलाय. पुन्हा तोच प्रयत्न, पुन्हा अटेम्प्ट केलाय. डीप फाईन लेगला जरी फिल्डर असला तरी मात्रेने त्याचा वरतून मारलाय. भव्य षटकार. ऍक्शन रिप्ले. ऑफस्टम्पचा फार बाहेर शफल झाला होता आणि हा कुठेतरी बॉल आत येत होता. टप्पा पडल्यानंतर आपण सी मुवमेंट जरूर बघितली बट त्या बॉलला आत येणाऱ्या थेट बाहेर पाठवलंय. विश्वजित मात्रेने मारलेला दुसरा लागोपाठचा षटकार आणि धावफलकावरती आपण पाहतोय 71. आता वेगाने धावफलक पुढे चालले आणि विश्वजित मात्रे मी म्हणेन कुठेतरी ड्रायव्हिंग सीट वरती आहे. त्याची गाडी सुसाट धावतीये. 71 वरती सुयोग स्पोर्ट्स दापोली. हे षटक बरंच काही सांगून देतं. प्रत्येक मॅच मध्ये कधी गोलंदाज हवे होत आहेत पण बऱ्याच वेळेला मी बघितलं मागच्या 6 दिवसांमध्ये फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली आहे. ओहो, लेग स्टिक उखडली आहे. थेट खोलात आलाय बॉल आणि यावेळेला मात्र त्याची बॅट थोडीशी बाहेर राहिली आहे. क्लीन बोल्ड. दरम्यान आता मात्र फलंदाजाला पण समजलं नाही कसला आवाज आला. आय थिंक हा पारगावचा पोपट होता ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. SDC या सर्व गोष्टी त्यांच्याकडूनच आपल्याला ऐकायला मिळतील. आणि सीम बॉल जरूर आपण बघितला. सीम बॉल ओव्हर आहे. लॅटरल मुवमेंट बद्दल मी म्हणत होतो, सीम मुवमेंट बद्दल मी म्हणत होतो पण हा सीम बॉल थेट वेगाने टाकला होता आणि थेट खोलात लेग स्टम्पला. विश्वजित मात्रे वारंवार शफल होता. हेच बघितलं अभिषेक खाटूने की शॉर्ट ऑफ लेन बॉलला स्वीपचे फटके येत आहेत. त्याच्या बॅटमधून वारंवार शफल होऊन ऑन साईडला मारतोय. डीप फाईन लेगला टार्गेट केलं होतं आणि लेग स्टम्पला उखडून त्याची विकेट त्याने मिळवली. चांगली बॅटिंग केली. विश्वजितच्या बॅटमधून 28 धावा आल्या. दोन्ही सलामीवीरांनी चांगली बॅटिंग करत असताना पॅव्हिलियन गाठलंय. मात्र यज्ञेश ठाकूर जो नॉन स्ट्रायकिंग एंडलाय आणि नवीन बॅटर मैदानाचा हात येतोय. रायगडचा रॉस टेलर प्रवीण करत. खाटू ओव्हर द विकेट. स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचं होतं. हलकी अपील बट हाईट फॅक्टर. थायला बॉल लागून आपण पाहतोय पॉईंटकडे गेलेल्या विकेट किपर कव्हर करतील आकाश. सिंगल 1 धावा आणि 1 धावेसोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 72. 72 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुरुवातीला तितका वेग नव्हता धावफलकामध्ये कांचनजी बट त्यानंतर 3rd 4th ओव्हर 5th ओव्हरमध्ये देखील 2 षटकार. आतापर्यंत या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय 14 धावा आलेल्या आहेत. एक्स्ट्रा 2 आहेत त्यामध्ये आणि 2 षटकार देखील आपण पाहतोय. मी म्हणेन यज्ञेश ठाकूर सध्या तरी इम्पॅक्टफुल राहिला आहे. ज्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले होते आणि या इनिंगच्या शेवटी त्याचं मैदानाच्या आत असणं हे सुयोग स्पोर्ट्स दापोलीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल आडव्या बॅटने जरूर खेचलाय समोर अनऑर्थोडॉक्स पद्धतीने. बॉल कदाचित थांबला लॉंग ऑफला. आउटफील्ड मध्ये याच गोष्टीची मी चर्चा केली होती. बऱ्याच वेळेला पाणी असतं, चिखल असतं, पाण्याची छोटी छोटी डबकी, त्यासोबत गवत वाढलेलं असतं आणि कुठेतरी तिथे त्याचा फटका बॅटरला बसतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेल्याने त्यामध्ये 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावांनिशी धावफलकावरती आपण पाहतोय 74. शेवटचा एक बॉल अभिषेकचा यावर बदला. चेंजेस आपण पाहतोय. फाईन लेगला आत बोलवलंय आणि आता लॉंग ऑनला बाहेर, त्यासोबत काऊ कॉर्नर पूर्णपणे खाली आहे. डीप मिड विकेटचं लॉंग लेग आणि फाईन लेग आत. अभिषेक ऑफ स्टंपचा बाहेर फॉलो केलंय बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतोय, पाहतोय, प्रयत्न अफलातून, पण बॉल त्याचा वाक्या बाहेर, सीमारेषा पार. षटकार. पाच ओव्हरचा खेळ संपला. 80 धावा धावफलकावरती. सुरुवात संयम, पण त्यानंतरचं आक्रमण. मागच्या 2 ओव्हरमध्ये 44, 22च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. जे अजयचं षटक आपल्याला पाहायला मिळालं चौथं, तिथेही आपण बघितला 22 धावा. तर अभिषेक खाटूच्या या षटकामध्ये देखील आपल्याला 22 धावा पाहायला मिळालेल्या आहेत. आणि जो लेफ्टी बॅटर यज्ञेश ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतोय, कुठेतरी त्याच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॉलला ऑफ स्टंपच्या जास्तीत जास्त बाहेर टाकण्याचा आणि फोर्सिंग स्ट्रोक जरूर आपण त्याच्या बॅटमधून बघितलेले आहेत. मागचाही षटकार तो 18 वरती आहे आणि त्याची टीम सुयोग स्पोर्ट्स दापोली 80-2, 80ला 2. दोन नो बॉल, वाईट देखील 3 आपल्याला पाहायला मिळाले. पण सुरुवातीच्या संयमानंतर जी पार्टनरशिप ओमकार देसाई विश्वजित मात्रेमध्ये झाली आणि त्याचा कुठेतरी तो पाया रचल्यानंतर पुढे वाटचाल करत असताना या धावफलकाची सुयोग स्पोर्ट्स दापोलीसाठी यज्ञेश ठाकूर. लास्ट ओव्हर आहे स्लॉग ओव्हर आणि ज्यामध्ये गोलंदाज प्रतीक तारेकर. लोकल बॉय याच क्रीडांगणावरती सराव करत आलेला आहे. घरत साडी शॉर्ट ऑफ लेंथ हुक करण्यात आला आणि बॉल थेट निघाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून. षटकार. जरूर आपल्याला पाहायला मिळाला, कमी गतीने आला. कळंबोली विभागाचे एक दमदार असं नेतृत्व विजय शेठ खानावकर साहेब, रॉयल स्पोर्ट्स अर्थात रॉयल 11 या संघाचे संगमनायक. आणि त्याच वेळेला आपण पाहिला तर विश्वाजी पाटील साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. अर्थात एक दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटला पुढे घेऊन जात असताना विजय शेठ खानावकर साहेब यांनी नुकतंच आपण पाहिलं ना तर कळंबोलीच्या मैदानावरती वृक्षरोपण देखील केलं. अनेक विकास कार्य ज्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असताना पाहायला मिळतात. कळंबोली प्रीमियर लीग या स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक तथा एक प्रतिष्ठित असे आपण पाहिलं तर एक नागरिक म्हणून ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब, आपलंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. DRS घेतला आणि आपण त्याची शहानिशा इथे करतो आहोत. चला, अंपायरचा सिग्नल आलाय की DRS कॅन्सल करण्यात आलेला आहे. टोटल सध्याचा स्कोर आपण पाहतो 86. खराब बॉल, पहिलाच स्लॉग ओव्हरची खराब सुरुवात गोलंदाजाकडून. थोडासा पुढे पंच जरूर केला एक्स्ट्रा कव्हर कडे, गॅप मध्ये बॉल, फिल्डर येतोय डीप मधून, पहिल्या बाउन्स वरती चांगली फिल्डिंग. थ्रो केला जाईल एकदा, तोपर्यंत हा ना शेवटला होकार आता दिलाय आणि जवळपास धाव देखील पूर्ण झाले. गुड रनिंग बिट विथ विकेट. दुसरी धाव आपण जर बघितली तर फार
कॉलमध्ये मिसअंडरस्टँडिंग दोघांमध्ये झाली होती. सुरुवातीला जर कॉल असता तर धाव निश्चितपणे होणार होती, पण प्रशांतचा होकार प्रवीणचा होकार नकार आणि त्यासोबत यज्ञेश तो कॉल ॲक्सेप्ट करणे देखील गरजेचं होतं. कारण मी म्हणेन प्रवीणचाच कॉल असणं गरजेचं होतं, कारण थ्रो त्याच्या एंडला होता आणि तो डेंजर एंडला धावत असताना त्याचा कॉल हा योग्यच होता. 2 धावा 2ने सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 88 धावा 4 बॉलचा खेळ बाकी. खेचून मारलाय लॉंगॉनकडे, बॉल चाललाय थॉमस डायस. चांगली फिल्डिंग पहिल्या टप्प्यावरती, बॉलला स्टॉप केलंय. आता उचलून थ्रो केला जाईल. सिंगल सोबत आपण पाहतोय धाबा फलकावरती. आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. नॉन स्ट्राईक एंडवरती असणारा जिथे आपण सध्याच्या घडीला प्रवीण घरतला पाहतोय, तो देखील रॉयल स्पोर्ट्सचा खेळाडू आणि आकाश तारेकर यशांच्या पाठीमागे पाहायला मिळतो आहे. आणि तो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि संघाचे संघमालक आणि त्याच वेळेला तिसरा खेळाडू देखील येत असताना पाहायला मिळतो आहे. मनीष शर्माचंही स्वागत करूया. सर्वांचं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीग मोठ्या संख्येने आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती आणि त्याचबरोबर एकाहून एक दर्जेदार सामने गेले आपण 6 आणि आजच्या 7व्या दिवसामध्ये जरूर पाहतोय. दुसरी मॅच आहे सुपर 12ची. 89 धावा सुयोग स्पोर्ट्स दापोलीचा. पुढचा बॉल प्रतीक ऑफ स्टंपचा जास्त बाहेर निघालाय आणि यावेळेला अंपायरचाही सिग्नल येत असताना आपण पाहतोय. वाईट कमी गतीने टाकला होता आणि आतापर्यंत जे काही बॉल मी म्हणेन यज्ञेश ठाकूरच्या अगेन्स्ट टाकलेले ते ऑफ स्टंपच्या बाहेरच टाकलेले आहेत. एक्स्ट्रा कव्हरला एक षटकार एक चौकार त्याचा बॅटमधून आपण बघितलेलं आहे. 4 बॉल 18 वरती आतापर्यंत शॉर्ट बट एक्सप्लोसिव्ह इनिंग त्याच्या बॅटमधून बघितली आहे. यावेळेला ऑफ स्टंपचा बार ठेवला होता, पंच करण्याचा प्रयत्न होता, कमी गतीने वेग नाही. तर यावेळेला बॉलला पहा किती फिरवलंय प्रतीक तारेकरने. चांगला बॉल. स्वतः व्हाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. प्रत्येक इनिंगमध्ये जरूर 2 रिव्ह्यू एका टीमकडे आहेत आणि पहिलाच रिव्ह्यू या डावामधला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईटसाठी रेफर करण्यात आलं आहे. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. PCR रूममध्ये आमचे थर्ड अंपायर आहेत. सो इट इज फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या अगदी हलका बाहेर पडलेला बॉल, पण जवळपास व्हाईटच्या रिटर्न क्रीजचा आतमधूनच गेला होता आणि या वेळेला तोच प्रयत्न तशाच पद्धतीने जणू काही मागचा बॉलचा ॲक्शन रिप्ले सुपर टॉस करते बॉलला आणि बाहेर वळत असताना शेवटचा एक बॉल आता बाकी. शफल क्रॉस होऊन हुक केल्या बॉलला डीप फाईन लेग चेंडूच्या खाली शेवटच्या बॉलवरती येथे विकेट. खराब बॉल जरूर होता पण त्याही बॉलचा सामना करत असताना विकेट आली आहे. सुयोग स्पोर्ट्स दापोलीचा डाव संपला 6 षटकांचा, जिथे धावा बनलेल्या 90. विकेट पडतायत 3. टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. शिवन्य 11 आदई आणि शौर्य 11 नावडे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. विजय शेठ खानावकर आपल्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली आणि त्या रॉयल स्पोर्ट्सची ओळख म्हणजेच विजय शेठ खानावकर. कळंबोली परिसरातले प्रसिद्ध लोकप्रतिनिधी म्हणजेच विजय शेठ खानावकर आणि विजय शेठ खानावकर यांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. आदर्श स्पोर्ट्स क्लब एका बाजूला आहे कॉइनच्या आणि एका बाजूला रायगड प्रीमियर लीग आहे. अक्षय आणि साहिल. कळंबोली प्रीमियर लीग, त्याचबरोबर नुकतंच वृक्षारोपण असा भव्य कार्यक्रम आदर्श स्पोर्ट्सचा एका बाजूला आणि रायगड प्रीमियर लीग. साहिलने कॉल केलाय रायगड प्रीमियर लीग आणि यस इट इज रायगड प्रीमियर लीग. अभिनंदन साहिल. मी विजय शेठ यांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हा. साहिल, प्रशांत जी खानावकर यांचा संघ आहे आणि तुम्ही त्या टीमचे कॅप्टन आहात. मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर सोपवली आहे आणि त्यातल्या त्या टॉस आता जिंकलाय. निर्णय काय घेणार आहात? कारण 6-6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. सुपर 12ची लढत आहे. आम्ही बॅटिंग करू पहिले. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय तुम्ही घेताय आणि या निर्णयामागे नक्कीच एक टीम मॅनेजमेंटची मिटिंग झालेली असावी. ज्यावेळेला तुला सांगितलं असेल टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घ्या, काय चर्चा रंगतात त्यावेळेला? आमची बॅटिंग युनिट थोडी स्ट्रॉंग आहे, तर आम्ही टीम मॅनेजमेंटने सांगितलं की आपली जर पहिली बॅटिंग आपण फ्रीली करू, नंतर बॉलिंग पण आमच्याकडे बॉलिंग युनिट पण चांगलं आहे,
तर आम्ही ते रन बॉल डिफेंड करायचा प्रयत्न करू, जास्तीत जास्त रन काढू. आयकॉन खेळाडू म्हणून तुझ्याही टीममध्ये निखिल सारखा खेळाडू आहे, ज्या खेळाडूने यंदाच्या हंगामामध्ये एक शतकही ठोकलंय, या प्रीमियर लीगमध्ये त्याने अर्धशतकही ठोकलंय, त्याच्याकडून किती अपेक्षा वाढल्यात? नक्कीच माझ्या त्याच्याकडून पण अपेक्षा आहेत आणि मला माझ्या पूर्ण टीमकडून पण अपेक्षा आहेत की सगळ्यांनी ज्याला जी करायला भेटेल त्यांनी त्यांचा बेस्ट द्यावा. एक शेवटचा प्रश्न, तरी काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आहे? आम्ही जास्तीत जास्त रन सेट करू, पण आमचं टार्गेट 80-85 रन असतात. खूप चांगला बोललाय साहिल, अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक. अक्षय माझ्याबरोबर आहेत आणि अक्षय नेहमीच चर्चेमधला हा खेळाडू आहे. त्याने टॉस जिंकला, बॅटिंग घेतली आहे. तुझ्या मनासारखं झालं, बॉलिंगच करायची होती की बॅटिंग करायची होती? टॉस तर आमच्या बाजूनेच लागला आहे असं म्हणायला लागेल, कारण की आम्हाला पण क्षेत्ररक्षणच करायचा होता. तर आता आम्ही जितकं कमीत कमी रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. फिल्डिंग करायची आहे. त्यांचं मत असं आहे की त्यांची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. गोलंदाजी करत असताना असे कुठले गोलंदाज आहेत जे या टीमला कमी धावसंख्येमध्ये थांबवू शकतील असं तुला वाटतंय? बॉलिंग साईड तर आमची पण खूप चांगली आहे. फक्त बॉलरनी बॉल टाकले पाहिजेत आणि टीमसाठी त्यांनी 6 बॉल टाकणं गरजेचं आहे. सुपर 12 पासून सुपर 6 पर्यंतचा प्रवास राहील असं वाटतंय आजच्या ज्या पद्धतीचा माहोल आहे, ज्या पद्धतीने स्पर्धा रंगली आहे? नक्कीच आम्ही ट्राय करू की 100% देण्याचा आणि सुपर 6मध्ये जाण्याचा, कारण की पहिली मॅच तर आम्ही ही जिंकायचा प्रयत्न करू, 100% देण्याचा प्रयत्न करू आणि जिंकून सुपर 6ला जाऊ. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत अक्षय तुम्हाला देखील. आणि आता एक सन्मान आपण करणार आहोत. रॉयल ज्यांचा कारभार असतो, रॉयल स्पोर्ट्स कळंबोली या टीमचे ते संघ मालक आहेत आणि गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला त्यांनी खूप काही दिले. असा रॉयल माणसाचा रॉयल सन्मान इथे आम्ही करणार आहोत. मी विजय शेठ खानावकर आपल्याला विनंती करणार, आपण या, आपला सन्मान इथे आपण करतोय. कळंबोली परिसरातील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी खूप चांगली कामं केलेली आहेत. लोकांचा विश्वास नेहमीच त्यांनी सार्थ ठरवलाय. असा रॉयल माणसाचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. या सत्कार प्रसंगी तेजस म्हात्रे, संदेश पाटील इथे उपस्थित आहेत आणि हा भव्य सन्मान विजय शेठ खानावकर यांचा इथे होतोय. यानंतर कोळेकर साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. नवी मुंबई क्राईम युनिट मध्ये ते कार्यरत आहेत. सतरक्षण आहे, खल निग्रह आहे, हे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य आहे. साहेब जय महाराष्ट्र. आणि नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अहोरात्र तुम्ही काम करत असता, आमची सेवा तुम्ही करत असता, ऑन ड्युटी 24 तास. आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. विष्णुशेठ शेळके यांचा सन्मान पुढे आपण करणार आहोत. आदईचे विष्णुशेठ शेळके यांचा सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. स्वागत आहे विष्णुशेठ आपलं देखील. आणि आपला सन्मान इथे होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. आदईचे विष्णुशेठ यांचा सन्मान इथे झालाय. विश्वास पाटील पेंदरवरून इथे खास उपस्थित झालेले आहेत. विश्वास पाटील यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. या विश्वासजी आपल्याला सन्मानित केले जाते आमच्या मुख्य व्यासपीठावर. संघ व्यवस्थापक रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीचे आणि नक्कीच रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याही वेळेला रॉयल स्पोर्ट्स कळंबोली विजय शेठ खानावकर यांची टीम खेळताना पाहायला मिळते, संपूर्ण संघाचं व्यवस्थापन विश्वास पाटील हे करत असतात. आणि विजय शेठ खानावकर यांच्या वतीने रायगड प्रीमियर लीगला आर्थिक स्वरूपात इथे मदत प्राप्त झाली, त्याबद्दल विजय शेठ खानावकर आपल्या टाळ्यांच्या गजरात आणि मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. यानंतर मनोज पवार यांचा सन्मान इथे केला जाईल. मनोज पवार या आपल्याला सन्मानित केले जात आहे. मनोज पवार यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर आता इथे केला जाईल. रायगड प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीने, आदर्श स्पोर्ट्स फॅमिलीच्या वतीने तेजस म्हात्रे आणि संदेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे होतोय.
खूप खूप धन्यवाद. आणि या सन्मानानंतर आता समालोचन कक्षाकडे आपण वळूया. एक बुलंद आवाज तुमच्या भेटीला परत एक वेळा आपण घेऊन येतोय. ऐकूया जयेश भोसले सरांना. धन्यवाद. या उत्तरार्धाकडे वळतो आहोत. 91 धावसंख्येचा पाठलाग करायचा एक मोठं लक्ष घेऊन आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. एका बाजूला थॉमस डायस, अर्धशतकांचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. एकाच वर्षामध्ये 53 अर्धशतक ठोकणारा थॉमस डायस आणि त्याच्या साथीला रायगडचा वंडर बॉय आकाश गणपत तारेकर. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळते. तर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वहाळ गावचा गोलंदाज अर्थात महेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. मुंबईच्या दहीसरचा बॅटर स्ट्राईक एंडवरती तर वहाळचा गोलंदाजी मार्कवरती. सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल उत्तरार्ध. 91 धावसंख्येचा करायचा पाठलाग. एक मोठं लक्ष आणि मोठी अपेक्षा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेल्या या खेळाडूंना आपण पाहतो आहोत. 24 ला इव्हेंट्स 3,32,494 सबस्क्रायबर पूर्ण केलेत. एक मोठी फॅमिली 24 ला इव्हेंटची आपण पाहत आहोत. धावफलकावरती 91चा पाठलाग आणि आघाडीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. संघाला आनंदाची बातमी ही राहिली आहे ना, मैदानावरती दाखल होता सुएक्सपोर्ट दापोली या टीमचा कॅप्टन अंकुर सिंग मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. या खेम्यामध्ये त्याला देखील आपण पाहतोय. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स, तुम्ही टेक्निकल रूम आणि त्याच वेळेला गुणलेखकांचे बाहुबली केवाळे गावचे प्रथम नागरिक सरपंच अगदी आपण कांचेजी पालकर सर यांना देखील पाहत आहात. केवाळे गाव आणि अगदी त्याच वेळेला या केवाळे गावची ओळख या मैदानाच्या आतमध्ये सामन्याकडे वळतोय. पहिला बॉल ओव्हर द विकेटने महेश. पहिला चेंडू उजव्या शीच्या अधिकच्या बाहेर निघणारा इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. महेश म्हात्रे याला जर का तुम्ही पाहिलं ना तर त्याची बॉडी लँग्वेज, त्याची पर्सनॅलिटी, त्याचा हावभाव किंवा त्याचं राहणं असं त्याच्याकडे पाहता असं वाटत नाही तो प्रोफेशनल दर्जाचा क्रिकेट खेळतो. कारण त्याची देहबोली अगदी सामान्याप्रमाणे पाहायला मिळते. परंतु हा तोच खेळाडू आहे ज्याने राष्ट्रवादी चषक घाटकोपर आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळाला होता. बाईक उजव्या शीच्या बाहेरचा बॉल, बॅटची आउटसाइड एज. नरेश ठोंबरेला तैनात करण्यात आलाय. फर्स्ट जिथे नरेश ठोंबरेला आपण पाहत आहोत फर्स्ट स्लीप तैनात करण्यात आली आहे. एक रणनीतीबद्ध कामकाज इथे करावा लागेल. थर्डमॅनला अंकुश सिंग तैनात करण्यात आला. फाईन लेग आहे. एक्स्ट्रा कव्हरला ओंकार देसाई पाहायला मिळतोय. पॉइंट तैनात करण्यात आला. लॉंग ऑफला रायगडचा रॉस टेलर पाहायला मिळतो. लॉंग ऑन तैनात आहे. निखिल पारवेला आपण त्या ठिकाणी वरती पाहत आहोत. महाडचा आणखीन एक बिरवाडीचा खेळाडू. बॅटिंग त्याच्या वाट्याला आली नाही. धावफलकावरती धावा जिथे 91 मोठी धावसंख्या बनवण्यात आली. उजव्या शीच्या बाहेर पुन्हा ही चुका होत असताना पाहायला मिळते. ही घोड चूक म्हणता येईल कारण जास्तीचा कोड बदलण्याचा प्रयत्न, एक कॉरिडोर मेंटेन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहत आहात. खरं तर डावखुरे हाताचा गोलंदाज उजव्या यशीच्या बाहेर जास्तीचे चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करत असताना चांगली सुरुवात म्हणता येणार नाही. गोलंदाजी करत असताना सुएक्सपोर्ट्स दापोली या टीमसाठी पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला देखील उजव्या यशीच्या बाहेर, यावेळेला कमी गतीने टाकला होता. मागील चेंडूंच्या तुलनेमध्ये हा चेंडू कमी गतीचा पाहायला मिळाला. उजव्या यशीच्या बाहेर पुनश्च ठेवण्याला पाहायला मिळतोय. जास्तीचे चेंडू जे 7व्या ते 8व्या स्टंपवरती टाकण्याचा प्रयत्न इथे होत असताना महेश म्हात्रेचा आपण पाहतोय. काय गोलंदाजी केली. ॲक्युरेसी चांगली आहे. जणू काय एखादं नाणं ठेवावं आणि त्या नाण्यावरती गोलंदाजी एखाद्या गोलंदाजाला करायला सांगावी ना, त्या रीतीची गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. यावेळेचा बॉल इथे मात्र पंचाकडे अपील करण्यात आली आहे. अगदी एक स्ट्रॉंग अपील, परंतु बॉल पिचिंग इन लाईन इथे पाहिलं जाईल. 10व्या यष्टीच्याच बाहेर पिच झाला. हेच सांगणं, हे मत हेमंत शेट्टी यांचं आपण पाहत आहोत. लेग बी फोर्ससाठी कोणताही DRS अवेलेबल नाही आहे. विजित म्हात्रे याला आपण पाहत आहोत. आभ्या विश्वजित म्हात्रे. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली यांच्या माध्यमातून आकाश तारेकरने जर का इथे अर्धशतक कंप्लीट केलं तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. विजय शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. महेश म्हात्रे सध्याच्या घडीला त्याला तो सुवर्ण मध्य सापडलेला नाही असंच म्हणता येईल. कारण स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतो. अगदी पाय चेचणारे त्याचे यॉर्कर हे नेहमी पाहायला मिळतात. यावेळेचा लोड फुलतोच आहे. लॉंग ऑन ला केला. निखिल पारवे चेंडूच्या खाली येतोय. झेल त्याने टिपलाय, परंतु इथे नो बॉल.
नो बॉल कॉल करण्यात आला. बॅटिंग टीमने इथे DRS घेतलाय. अर्थात वेस्ट साईड पाहिली जाईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निखिल पारवेने हा झेल इथे टिपला होता. फिल्डिंग टीमने इथे DRSचा कॉल केला. DRSची मागणी इथे करण्यात आली, रेफर करण्यात आला तिसऱ्या पंचांना आणि वॉर रूम मध्ये या गोष्टीची शहानिशा करण्यात येईल. डिसिजन पेंडिंग आहे कारण हा महत्वाचा बॅटर आकाश. खरं तर या स्पर्धेमध्ये ज्याची बॅट बोलली, ज्याच्या बॅटमधून धावा येत असताना पाहायला मिळाला. एकंदरीत स्पर्धेमध्ये 13 अर्धशतक आला. 13 अर्धशतक हा नो बॉल आहे. नो बॉल या स्पर्धेमध्ये 13 अर्धशतक आलेत. ग्रामीण विभागामधून जिथे 8 आपण पाहिली. करण मडवीच्या 57 धावा होत्या, बंटी जोशी 80. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. सध्याच्या घडीला आकाश बॅटिंग करतोय आणि आकाश बॅटिंग करतोय. हा नो बॉल वेस्ट साईड क्रीजचा वापर केला होता. सागरजी भोईर पालघर जिल्ह्यातील जुचंद्र गावचे सागरजी भोईर. खरं तर एक विशेष प्रेम त्यांचं नेहमीच राहिलं आकाश तारेकरवरती आणि त्यांच्याकडून देखील आकाश तारेकरसाठी शुभेच्छा आलेल्या पाहायला मिळतात. जुचंद्र गाव अर्थात कलाकारांचं गाव. धावफलकावरती 5 आहेत. फ्री हिटचा बॉल. थॉमस डाय स्ट्राईक इनवरती पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. हा नो बॉल पाहायला मिळाला. एक सुवर्ण आणि नामी संधी राहील. जीवदान मिळालंय. जीवदान हे वरदान साबित होतं का? अर्धशतक ठोकलंय आकाश तारेकरने स्पर्धेमध्ये. यावेळेचा बॉल थॉमस डायस ऑन साईडला खेळलाय. फ्री हिटचा चेंडू सीमारेषेच्या लगत. काय क्षेत्ररक्षण झालंय. अरमान त्या ठिकाणावरती पाहायला मिळालंय. चेंडूला अडवलं, आतमध्ये ढकललंय आणि जणू काय धावा त्यांनी ते संघासाठी 4 सेव्ह केल्यात का? पंचांचा इशारा येणे अजूनही बाकी आहे. DRS इथे घेण्यात येतोय, चेक करण्यात येईल. कालचा दिवस आपण पाहिला होता. कालच्या दिवशी निहालने आपलातून क्षेत्ररक्षण केलं होतं बाउंड्री लाईन वरती. निहार मात्रेला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं, परंतु इथे क्षेत्ररक्षण पाहता अरमानला आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आकाशामध्ये उंच झेपावला आणि तदनंतर बॉलला आतमध्ये ढकललंय. हा स्टँडर्ड आपण रायगड प्रीमियर लीगचा पाहतोय. आपण हा स्टँडर्ड पाहतोय या रायगडच्या क्रिकेटचा. रायगडने अनेक रथी महारथी दिले. त्याचं कारण आहे इथलं स्टँडर्ड, इथलं क्रिकेट. काही ना काहीतरी वेगळं नवीन करण्याचे नेहमीच रायगड क्रिकेटने पाहायला मिळालं. असोसिएशनच्या कोणत्याही विळख्यामध्ये न अडकणारं हे क्रिकेट आपण पाहत आहोत. या धावा सेफ आहेत. अर्थात पळून जेवढ्या पूर्ण केल्या त्याच तुम्हाला ग्राह्य धरल्या जातील. हा पंचांचा कॉल होता जो DRS इथे घेण्यात आलेला पाहायला मिळाला होता. 7 धावा धावफलकावरती आहे. 7 ऑन दी बोर्ड. थॉमस डाय स्ट्राईक इन वरती आहे. अंडरम क्रिकेट पासून सुरुवात केलेले लखवा क्रिकेट, अंडरम क्रिकेट सर्वाधिक खेळलं जातं. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. अरमान शेखला काय झेपावला तो. यावेळेचा बॉल ऑन साईडला पुन्हा खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक अरमान त्याला बिझी ठेवलंय. धावा मिळतील इथून 2. पळून पूर्ण करण्यात आल्यात. धावा येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 9 आहे. 91चा पाठलाग करायचं एक मोठं लक्ष. इरादे तेवढे मोठे घेऊनच मैदानाच्या आतमध्ये उतरलेले खेळाडू आपण पाहत आहोत. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. येणारे अद्याप आपण पाहिलं तर 31 बॉलचा खेळ शेष आहे आणि 31 चेंडूमध्ये जिथे 82ची अजूनही आवश्यकता राहिली आहे. एक मोठी टोटल. या बॉलवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं राहील बॅटिंग टीमसाठी आणि बॉलिंग टीमसाठी. इथे डॉट बॉल हवाय. पहिल्या चेंडूपासून, पहिल्या षटकापासून मोठे फटकेबाजी निश्चित पाहायला मिळणार. डाऊन द ग्राउंड थॉमस डाईसच्या बॅटमधून मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. षटक कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं राहिला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी होत असताना महेश म्हात्रे वहाळ एक्सप्रेस माध्यमातून पाहायला मिळाली. धावफलकावरती 13 बनल्यात. येणारे बॉल इथून शेष राहिले ते 30 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती 78 धावसंख्येची. वहाळच्या गोलंदाजाने काय गोलंदाजी केली. कमालीचं षटक त्याचं पाहायला मिळालं. संधी निर्माण केली परंतु त्या संधीचं तितकंसं सोनं झालं नाही. आपण नेहमी म्हणतो ना, जे चितलं ते घडतं तसं नाही. अनेक वेळेला जे आपण ठरवतो त्या गोष्टी घडतीलच अशा बाबी नाही आहेत. 5 षटकांचं काही अजूनही बाकी आहे आणि 78ची आवश्यकता आहे. मॅच चांगली होईल यात ती मात्र शंका नाही.
संस्कारांच्या जास्तीच्या फटक्यांवरती भर देणारा एक स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं क्लासिकल फलंदाजीसाठी जाणले जाणारा अर्थात थॉमस डायस, त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. बॅटची मागणी करण्यात येते. पावसाळी क्रिकेट, खरं तर पावसाळी क्रिकेट वेगवेगळ्या रंगाच्या बॅट्स आपण सातत्याने पाहत असतो आणि वेगवेगळ्या रंगाच्या बॅट्स किंवा कलरफुल बॅट्स आपण सातत्याने पाहतो. चेंडूही कलरफुल्स आलेत, बॅट्सही कलरफुल्स नेहमीच पाहायला मिळतात. किंवा अगदी ट्रॅच वेळेला चांगला ड्रेस कोड्स. चित्रलेखाताई पाटील यांचा मी विशेष करून आभारी राहू या स्पर्धेच्या माध्यमातून. या जर्सीज आपण सावली क्रिएशनने पाहायला मिळतात, ज्या डिझाईन केल्यात आणि ज्या स्पॉन्सर्स केल्यात चित्रलेखाताई पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि ज्यांच्या मुलाच्या नावाने आणि ज्यांच्या नावाने हा संघ अगदी या चौथ्या मॅचमध्ये युवी स्पोर्ट्स अलिबाग यांनाही आपण पाहणार आहात. युवराजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ फलकावरती 13 बांधल्यात. नरेश ठोंबरे याला इन्व्हाइट करण्यात येत आहे. हतनोली गावचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील हतनोली गावचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. थोडीशी घाई करा, पहा जास्तीचा वेळ व्यतीत होतो, या गोष्टीकडे लक्ष वेधूयात. आणि चिंतेची बाब ही आहे ना की जे खेळाडू खेळतात तेच आयोजनातली एक पार्ट आहात आपण, या गोष्टीकडे लक्ष वेधेन मी. नरेश ठोंबरे गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. सुएक स्पोर्ट्स दापोली अर्थात सुहास शेठ म्हात्रे साहेब यांच्या मालकीचा संघ, तर एका बाजूला अयांश 11 कोळके अक्षयजी मुंडे साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतं. आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये आता त्याचा चिरंजीव अगदी प्रतीक्षेत आहे की इथे बाबांची बॅटिंग आज कशी होईल, कारण हे पाहणं फार गरजेचं राहील. त्याचं चिरंजीवाला आपण नेहमीच पाहतो. अगदी यावर्षी त्याने सर्वाधिक जास्त जल्लोष देखील केला होता. कमी गतीचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल घेतली आहे, डबल साठी पलटलेत. आकाश तारेकर काय धावतोय मैदानाच्या आतमध्ये, डोळ्याची पापणी लवते ना लवते अगदी वेगाने धावत असताना तो इथे पाहायला मिळाला. ध्रुव आकाश तारेकरला दाखवलं जातं एका बाजूला स्क्रीनवरती, तर एका बाजूला आकाशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. पहा अनेक आशा त्याच्याही असतील बाबांची बॅटिंग चांगली व्हावी. एक काळ राहिला होता या खेळाडूचा, कारण बायकर मॅन रायगडचं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. उजव्या यशीच्या बाहेर कट केलाय, गॅप शोधला, गॅप मोठा होणार नाही, धावांचा तोटा, रन्स मिळतात त्याच्यावर, हा येतोय चौकार. आकाश तारेकर रायगडची एक आख्यायिका राहिली आहे चालती बोलती, कारण या खेळाडूने सुरुवातीच्या कालखंडापासून चांगल्या दर्जाचा क्रिकेट नेहमीच केलं. पारगाव गावासाठी असू द्यात किंवा त्याच्या नावावरती असणाऱ्या 19 मालिकावीराच्या बाईक असू द्यात, बायकर मॅन क्रिकेट विश्वातला आणि ग्रामीण स्तरावरचा पहिला बॅटर ज्याच्या नावावरती सर्वाधिक बाईक राहिल्या. अलीकडच्या कालावधीमध्ये ग्रामीण क्रिकेट तो फार कमी खेळतो. प्रतीक 11 डिंगडॉंग या संघासाठी सातत्याने आपण त्याला खेळताना पाहायला मिळतं, आणि म्हणून की काय जी बाईकची गणना आहे ती तेवढीच राहिली. याचं मागचं एक सर्वाधिक मोठं कारण हेही राहू शकतं. नरेश ठोंबरे कमी गतीचा बॉल यावेळेला पिक करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, चेंडूच्या खाली येतोय तो निखिल पारवे. मॅचची गोल्डन विकेट. आकाश तारेकर एक आशेचा किरण इथे शमलाय. फलंदाज क्रमांक पहिला आकाश तारेकर बाद. एक चांगला झेल बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळाला, आणि निखिल पारवेने आपली उपयुक्तता किती आहे ना संघासाठी ते इथून दाखवून दिलं. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका एक्झिक्यूट करत असताना बॅटला मिडल झाला नाही. चांगला झेल, जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. निखिलच्या माध्यमातून इथे झेल टिपण्यात आला, आणि धक्का क्रमांक पहिला आकाश तारेकर इथे बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. इन ॲट नंबर 3 साहिल मिसाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. खरं तर भिंगारी हे गाव जे आहे ना ते मूर्तिकारांचं गाव म्हणून जास्तीचं प्रसिद्ध पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर गणरायाचं आगमन होईल प्रत्येकाच्या घराघरामध्ये, परंतु सर्वाधिक जास्त मूर्तिकार याच गावामधून दिले.
ते गाव अर्थात भिंगारी आणि या भिंगारी गावाला बिलॉंग करणारा पनवेल तालुक्यातील आणखीन एक मातबर खेळाडू बॅटिंगसाठी साहिल मिसाळ येत असताना पाहायला मिळतो आहे. 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. 19ला 1. यावेळेचा बॉल बॅट आणि पायाच्या मधोमध टाकला होता. एक पिंक पॉइंट यॉर्कर ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. अरमानला आपण त्या ठिकाणी पाहतोय. इथे एकेरी धाव येत असताना सर्वाधिक मोठे दुःखाचे क्षण आहेत जे मात्र दूरच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. बाबा बाद झाले आणि त्याला हे दुःख अनावरण झालंय. कारण आपण मैदानाच्या आतमध्ये आलो ना तर आपलं संपूर्ण घरच आपल्यासोबत असतं. एखादं गाव ज्या वेळेला खेळताना संपूर्ण गावच मैदानाच्या आतमध्ये राहतं कारण आपण गावाच्या नावाने उतरलेला असतो. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. थॉमस डायच्या बॅटमधून हा ट्रेडमार्क आहे त्याचा. पेटन स्ट्रोक ठोकलाय षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. बॅकफुटला आला आणि ऑन साइडला पॉवरफुल पुल केला त्याने. परफेक्ट मिडल झाला होता बॉल आणि शेवटपर्यंत पाहत राहिला. आठ सेट चांगले आहेत. फॉलो थ्रू त्याहूनही अधिक चांगला पाहायला मिळाला. 26ला 1. या वेळेला खाली राहिला. पुढ्यात टाकला होता बॉल. मागील चेंडूच्या तुलनेमध्ये आधीचा चेंडू तिथे मात्र शॉट टाकला. बॅटर थँक्स लॉट म्हणाला होता. तदनंतरचा चेंडू पुढ्यात टाकला. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 26. येणारे 24 बॉल 65ची आवश्यकता या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. बॅटिंग करणारा संघ आयांश 11 कोळखे या टीमला. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. टीम कॅप्टनला आपण पाहतोय सध्याच्या घडीला डीजे मास्टर सूरज चौधरीला आपण पाहत आहोत. डीजे SCC डीजे सँडी सूरज चौधरी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. त्याची ही कोलगेट स्माईल आपण पाहत आहे. चर्चेतला डीजे मास्टर आहे रायगड नगरीमध्ये. त्याचंही नाव सध्याच्या घडीला चर्चेचं आहे. परंतु विवेक पाटील आज ऑपरेटिंग सिस्टममध्ये असणारे विवेक पाटील यांना देखील आपण पाहत आहोत. या मैदानाच्या आतमध्ये बोलूयात. गोलंदाजी मार्कवरती अंकुर दाखल होत असताना अंकुर सिंग स्ट्राईक इन वरती साहिल मिसाळ. ही बॅटल महत्वाचं राहील. एक ग्रामीण स्तराचा खेळाडू एक प्रोफेशनल खेळाडूच्या अगेन्स्ट. कारण मुंबई प्रीमियर लीग लेदर बॉलच्या अनेक स्पर्धा सातत्याने गाजवणारा अंकुर आणि त्याच्यावरती हल्ला. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मी त्या धावा 4. हा येतोय साहिलच्या बॅटमधून चौकार. समोरच खेळला. अगदी सेफ झोन आणि ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. साहिलसाठी हा बॉल बॅकअप द लेन टाकला. कमी गतीने पाहायला मिळाला. पिक केला. समोर खेळला आणि कोणतीही संधी नव्हती कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे. चेंडूने बाजी मारली. धावा मिळाल्या 4. संघाची धावसंख्या 30. येणारे 23 बॉल आणि 61ची आवश्यकता. 23 चेंडू 61 धावा. उजव्या बाहेर हा तिखट होता. तिखट वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला. वेगाने टाकला. या आधीच्या चेंडूवरती आलेल्या चौकाराचं प्रत्युत्तरच होतं. गेल्या अनेक वर्षाचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अनुभव हा एक महान गुरु आपण म्हणतो आणि तो अनुभव पणाला लावला. वाईड यॉर्कर टाकला आणि अगदी पॉपिंग क्रीज मध्ये पाहायला मिळाला हा चेंडू. 30ला 1. पुढचा चेंडू यावेळेला परफेक्ट रडार मध्ये आलाय. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. निखिल पारवे बिरवाडी माणगाव महाडचा खेळाडू त्याने झेल टिपला. धक्का क्रमांक 2. फलंदाज साहिल बाद.
स्पोर्ट्सचा दापोली या नावाने हा संघ खेळत असताना पाहायला मिळतो आणि या होय त्यांच्याच नावाचं एक गीत आपण ऐकलं. निखिल पारवेन एक चांगला झेल टिपला, 2 कॅच त्याने टिपल्या, 2 फलंदाज बाद झाल्यात. थॉमस डायस मैदानावरती आहे आणि त्याला साथ देण्यासाठी मयूर देवीदास वाघमारे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मनीष वाघमारेला आपण पाहत आहोत. मनीष वाघमारे म्हटल्यानंतर मयूर वाघमारे हे नावाला जास्तीचं कोण ओळखणार नाही. आता पहा ना, बंटी जर बद्रिके मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि मी म्हटलं की ओमकार बद्रिके बॅटिंगसाठी आलाय तर कोणी म्हणणार नाही की तो बंटी आहे. सातत्यानेच या गोष्टीचा उल्लेख होतो की नावं जी आहेत ना त्यांना जी मिळाली आहेत त्याच नावाने ते खेळाडू खेळतात. मयूर वाघमारे त्यापैकी एक आहे. त्याचं ओरिजिनल नाव मनीष आहे. बंटी बद्रिकेचं ओरिजिनल नाव ओमकार आहे, परंतु त्याला त्या ओमकार नावाने कमी प्रसिद्धी मिळाली. बबलू पाटील त्यापैकी एक आहे. संभाजी पाटील हे त्याचं ओरिजिनल नाव आहे. राकेश तोडकर त्याचं नाव पप्पू तोडकर म्हणून त्याला जास्तीचं ओळखलं दिली जाते. रवी बुंबक एक आहे. चला घाई करा. आणि बारक्या कांबळे असेल मग तो विलास कांबळे त्याचं ओरिजिनल नाव आहे. खूप सारे खेळाडू आहेत. आता चॅम्बो म्हटलं तर सातत्याने लगेच ओळख मिळेल, परंतु प्रफुल्ल पाटील हे त्याचं ओरिजिनल नाव आहे. अनेक खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये आई एकविरेवरती सर्वाधिक प्रेम करणारा, सकाळी उठल्यानंतर जर का तुम्हाला एकविराईचे दर्शन हवं असेल ना तर आवर्जून या खेळाडूचे स्टेटस पहा. तोच मनीष वाघमारेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 30 तारणारी जीव लावणारी खऱ्या आयुष्याची ती गुरु होते एकविरा आईच्या नावाने जिंदगी सर्वांची सुरू. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळला. पहिला बॉल अनसक्सेसफुल. पुल क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली झेल टिपला. मयूर वाघमारे पहिला बॉल फेस करत असताना बाद. काय ते लागला. 30ला 3 फलंदाज बाद झाले. या वर्षीचा हंगाम ज्याने गाजवलं, ज्याच्या नावावरती आपण कार पाहायला मिळाली आणि अक्षरशः मैदान गाजवणारा मयूर इथून तंबूच्या आश्रयाला परतत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानावरती. अय्यास पठाणला आपण मैदानावरती पाहत आहोत. स्क्रीनवरती ध्रुवला आपण दाखवलं जात आहे. खरं तर बाबा बाद झाल्यानंतर त्याचं दुःख अद्याप त्याला अनावर झालंय. स्क्रीनवरती आकाश तारेकरचा चिरंजीव चिमुकला ज्याला आपण स्क्रीनवरती पाहत आहात. खोलातला टाकलेला बॉल येथे मात्र पंचांकडे अपील. विकेट हॅट्रिक मिळवणारा या रायगड प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व आणि दुसरा गोलंदाज अंकुर सिंगने या स्पर्धेतली विकेट हॅट्रिक मिळवली आहे, ती दुसरी. टेकर गोलंदाजाने विकेटच मिळवल्या. 3 विकेट मिळवल्या. लगातार 3 चेंडूवरती विकेट प्राप्त करत असताना या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक निश पाटील यांच्या माध्यमातून दुसरी विकेट हॅट्रिक अंकुरने इथे मिळवली आहे. धीरजी पाटील ओळे उपसरपंच यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी अंकुरसाठी आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतिश मात्रेला आपण मैदानावरती पाहतो आहोत. पारगाव गावचा आणखीन एक खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना करंट रन रेट 10.59 आणि आस्किंग रन रेट आपण पाहिलं तर 19.26 पाहायला मिळतो आहे. यावेळेचा बॉल खुला टाकला. शॉर्ट बॅक लेफ्टने हलक्या हाताने खेळल्या. सिंगल मिळेल. शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली. केवळ 5 धावा
आणि विकेट हॅट्रिक मिळवली अंकुर सिंगने आणि आपण आल्याची जाणीव करून दिली प्रतिस्पर्ध्याला. 31 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद. जिथे स्क्रीनवरती तुम्ही पाहताय किंजल स्पोर्ट चषक आदर्श ट्रॉफी 2025 आपल्या भेटीला येते. 1 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीमध्ये टेप बॉल ISPLचा या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. 32 खुल्या गटाचे संघ खेळतात. 8 तालुका स्तरीय, 8 ओपन खुला गट, 8 ओपन पाहायला मिळतील. त्याच वेळेला 8 तालुका 40+ या स्वरूपाचे संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी 1 लाखाचं पारितोषिक आहे. 64 ग्रामीण संघ खेळतात. 1 लाखाचं ते पारितोषिक 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्यात येईल. आणि खास आकर्षण या स्पर्धेची ही राहते, दरवर्षी सालावादप्रमाणे 8 महिलांचे संघ देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. एकंदरीत या स्पर्धेमध्ये 104 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. 1 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये फेरबदल. महेश मात्रेला पुनश्च इन्व्हाइट करण्यात आलं. पहिल्या षटक 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 31 बनल्यात. येणारे 18 बॉल आणि 60 ची गरज. 18 चेंडू आणि 60 धावा. पहिला बॉल लो फुलटोल बनवला. फुलटोल वसूल केला. स्वागत केलं गोलंदाजाचं. भव्य स्वागत. ठोकला एक आकर्षक षटकार. पारगाव गावचा आणखीन एक सितारा. आता मात्र त्याची बॅट तळपू लागली आहे. षटकार येतोय. समोर खेचला होता. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. फुलटॉस, जिथे फुलटॉस बॉल होता, डाऊन द ग्राउंड खेळला, पिक केला बॉलला आणि फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय. 37 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद. महेश मात्रेचं हे षटक मोठं बनवावं लागणार आहे. या आधीच्या षटकामध्ये केवळ 4 आलात. 54ची अजूनही आवश्यकता आहे. 17 बॉल आणि 54ची आवश्यकता. इतिहास रचला जाईल का? थॉमस डायस नॉन स्ट्रायकिंग वरती उभा आहे आणि इथे हे स्ट्रायकिंग वरती सध्या घडीला अतिशला आपण पाहत आहोत. षटकार आला त्याच्या बॅटमधून. 37ला 4. यावेळेला थेट यशांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. लाकूड तोड गोलंदाजी. फलंदाज क्रमांक 5वा इथे होतोय आशिष बाद. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग 2025 हे पहिलं पर्व. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. ध्यास क्रिकेट, श्वास क्रिकेट आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट. खरं तर या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, सायकल ठेवण्यात आली आहे. परंतु लवकरात लवकर आऊट होणाऱ्या खेळाडूसाठी पारितोषिक नाही आहे. कदाचित ही माहिती जी आहे ना बॅटिंग करणाऱ्या संघाला द्यावी लागेल. कारण एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. अभिषेक खातू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चिंचपाडा पेनचा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील चिंचपाडाचा एक उत्कृष्ट आणि वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. खरं तर आज बॅटिंग त्याच्या वाट्याला आली आहे. अभिषेक खातू स्ट्राईक मध्ये आहे. 37ला 5 फलंदाज बाद. 16 चेंडू आणि 54ची आवश्यकता. नॉन स्ट्राईक वरती ऑल इंडियन आयकॉन सध्याच्या घडीला थॉमस डायसला आपण पाहतोय. पावसाने धडी मारली आहे परंतु धावा काय तितक्याशा आल्या नाही. लोर फुलटो आल्या मोठा शोक येण्याचा प्रयत्न. गॅप शोधलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अभिषेक खातूच्या बॅटमधून चौकार. लोअर फुलटोस वरती इथे चौकार येत असताना पाहायला मिळतो आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 41 धावा धावफलकावरती. 15 बॉल आणि 50ची गरज. 15 चेंडू आणि 50 धावा. महेश
यावेळेचा बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतोय निखिल. वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती अर्थात 42 धावा धावफलकावरती आहेत. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळणाऱ्या यादींमध्ये जी नावं आपण पाहतो ना, तर खऱ्या अर्थानं मला तर म्हणावं असं वाटतं हेलिकॉप्टर कंपनीचा मालक अगदी यशस्यांच्या पाठीमागे ओंकार देसाईला आपण पाहतोय. तर ओंकार देसाईची एक छबी सातत्याने ज्याच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळायची तो निखिल पारवे लॉंग ऑनला पाहायला मिळतोय. धावफलकावरती आहेत त्या 42. 5 फलंदाज बाद. येणारे 14 चेंडू आणि 49ची आवश्यकता. स्ट्राईक इनवरती सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत थॉमस डायस. त्याला खेळावा लागणारा 8 बॉल 14 वरती तो बॅटिंग करतोय. JR थॉमस या नावाचं त्याचं स्वतःचं ब्रँड त्याने तयार केलंय. परंतु या ब्रँडची छाप आता इथे दाखवावी लागेल. किंबहुना आपल्या बॅटिंगची ती छबी पुनश्च दाखवायला लागणार आहे. कारण रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याने केलेला तो एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्राऑर्डिनरी षटकार आजही डोळ्याची पारणं रिपवतो. अनेक एक्सिलंट इनिंग त्याने सातत्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये खेळलेला आहे. आज करून दाखवावं लागेल. ही ती वेळ आहे इथे करून दाखवणं गरजेचं आहे. 14 बॉल 49ची आवश्यकता. 14 चेंडूने 49 धावा. महेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती पुनश्च सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने लोअर फुलटॉस आडवा बॅटने ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. क्षेत्ररक्षक तैनात. केवळ एक सिंगल. आदरणीय अतुलशी डावती साहेब कामोठ्याचे युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं, त्याच वेळेला आपण शंकरभाऊ जाधव अर्थात त्यांचं टायगर भाऊ यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. टायगर ग्रुप आगमन. त्याच वेळेला जिल्हाध्यक्ष टायगर भाऊ आपलंही हार्दिकाचं स्वागत. गोल्डन मॅन. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. गॅप तिथेही आहे. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. एकेरी धाव इथून प्राप्त केलेली नाहीये. अर्थात हा डॉट बॉल येईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेव इच्छितोय अर्थात थॉमस डायस. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ शेष. 12 चेंडू आणि 48ची आवश्यकता. युगपुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी. आहो आहे हो ही नगरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली. 12 बॉल आणि 48ची आवश्यकता है. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे आज हौसले किती बुलंद आहेत ना, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कोणत्या ईर्षेने दाखल झालात हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. तुम्हाला करणं गरजेचं राहणार आहे. 12 बॉल 48ची गरज. एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल पाठवला अंकुर सिंग वरती. चढवला हल्ला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यांचं आगमन होतंय. सीएचे बांधव आणि प्रसिद्ध मराठी उद्योजक त्याच वेळेला टायगर भाऊ आपलंही हार्दिकाचं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. टायगर ग्रुप अध्यक्ष ज्यांना आपण नेहमीच पाहतो गोल्ड मॅन आगमन होत असताना टायगर भाऊ यांचं आपण पाहत आहोत. खरं तर दोघेही क्रिकेट प्रेमी आहेत आणि क्रिकेटच्या मैदानावरती अनेक वेळेला ज्यांना आपण पाहत असतो. धावफलकावरती धावा त्या 49ला 5. येणारे 11 बॉल आणि 42ची गरज. अंकुर सिंग वरती हल्ला चढवलाय. समोर खेळलेला षटकार इथे पाहायला मिळाला. सामना अजून संपलेला नाही आहे कारण मी अजून जिंकलेले नाही आहे हेच सांगण्याचा प्रयत्न थॉमस डायस मैदानाच्या आतमध्ये करतोय. सद्य परिस्थिती बिकट आणि या बिकट परिस्थितीमधून संघाला बाहेर काढण्यासाठी थॉमस डायसला लढावं लागणार आहे. अनेक वेळा आपण म्हणतो ना की धावायलाही दम लागतो आणि धावल्यानंतरही दम लागतो. परंतु इथे मैदानावरती आपण सध्याच्या घडीला थॉमसला पाहतोय. यावेळेचा बॉल बॅटच्या आउटसाइड घेतली आहे. शॉर्ट टर्नमॅनला ओंकार उभा आहे. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक अभिजित आणि पर्यवेक्षक गौतमी जाधव यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आगतम स्वागतम
सुस्वागतम. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षक. धाव मिळणार नाही आहे. डॉट बॉल आले. हे डॉट बॉलचे जे पर्सेंटेज आहेत ना जर का वाढू लागले तर चिंतेची बाब राहील. 9 बॉल 42ची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 42 धावा. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवतो. या संकटांवरती मात करावी लागेल, पादाक्रांत करावा लागतील, धावा गोळा करायच्या. ते 9 बॉलमध्ये 42. पुढचे 3 बॉल फार महत्वाचे आहेत. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके येणं गरजेचं. यावेळेस बॉल नो आहे. येथे मात्र आपण पाहिलं ना तर यदा कदाचित असं वाटू लागलंय की ओव्हर स्टेपिंग केले गोलंदाजाने. DRSचा वापर इथे करण्यात येईल. फिल्डिंग टीम या गोष्टीची ही शहानिशा करण्याचा इथून प्रयत्न होत असताना पाहायला मिळेल. 50ला 5 फलंदाज बाद झाले. DRSचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर फिल्डिंग टीमकडे DRS आहेत आणि त्याचा वापर इथे करण्यात येईल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. ऑल इंडियन आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. आपण पाहिलं ना तर चांगल्या दर्जाचं लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेमधून पाहायला मिळत आहे. अनेक रील्स व्हायरल होत आहेत. नो बॉल आहे. नो बॉल. फ्री हिट. स्ट्राईक इनवरती थॉमस डायस. ओव्हर स्टेपिंग जवळपास फुटानेच केली आहे. यावेळेचा बॉल बॅकफुटला आला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. सापळं रचलंय. फ्री हिटच्या बॉलवरती खेळाडू बाद होणार नाही, परंतु डॉट बॉल आलाय. हीच बाब महत्वाची राहील सुयश स्पोर्ट्स दापोली या टीमसाठी. ऍक्शन रिप्ले. बॅकफुटला डॉमिनेट केलं. बॅकफुटला आला. पंच करण्याचा प्रयत्न केला. फटका फसला. चांगला झेल बाउंड्री लाईन वरती. अरमानला आपण पाहतोय जीते देते यहा वहा देखो जहा सारे जहा पच आपली हवा. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय भावा. हाफ रॅकेट बॉल. पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अरमान पुन्हा एकदा येतोय. त्याने झेल टिपलाय. धक्का क्रमांक 6. सर्वाधिक मोठी विकेट. थॉमस डायस बाद. तेरा दुसऱ्या षटकामध्ये, 13 तिसऱ्या षटकामध्ये जिथे 5 आल्या आणि विकेट हॅट्रिक ज्यावेळेला अंकुश सिंगने मिळवली ना ती मॅचची मोमेंटम शिफ्ट झाली. तिथून एकामागोमाग एक धक्के लागले. महेश म्हात्रे आला. त्याने देखील चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. त्याने तिथे एक विकेट मिळवली. तदनंतर कोणत्याही स्वरूपामध्ये मॅचमध्ये कमबॅक झालंच नाही. बॅटिंग करणारा अयान शिलबंदा कोळखे या टीमचं एक सिंगल येते. 51 धावा धापलकावरती आहेत. केवळ आणि केवळ मॅचची औपचारिकता. 6 बॉल 40ची आवश्यकता. 2 षटक हाताळले. 13 धावा आणि 4 विकेट अंकुश सिंगने या मॅच मध्ये टिपलेलं पाहायला मिळाल्या. 6 बॉल आणि 40ची गरज. विजय पिल्ले अर्थात बालाजी याला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्फती शेवटचा आणि अंतिम षटक. डेरिवलीचा गोलंदाज. पडवेल तालुक्यातील डेरिवलीची आणखीन एक ओळख म्हणून त्याला आपण पाहतो. सुरुवातीची स्पर्धा नाईटची पहिली स्पर्धा डेरिवली गावातून अनेक वेळेला आपण पाहिली होती आणि त्याचा एक आयोजक म्हणून एक घटक म्हणून देखील आपण विजय पिल्लेला पाहतो. तो गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. 51ला 6 फलंदाज बाद झाल्यात. 51ला 6 फलंदाज बाद. धावफलकावरती येणारे 6 बॉल. 40ची आवश्यकता. बॅटची आउटसाइड एज. ओमकार देसाई चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. ब्रँड अँबॅसेडर ऑफ टेनिस क्रिकेट मुंबई क्रिकेट त्याला आपण पाहत आहोत यशांच्या पाठीमागे. परंतु या नगरीने त्याला खूप काय दिले, कारण याच रायगडमध्ये त्याला त्यावेळेला चिर्लेच्या मैदानावरती सोन्याची चैन मिळाली. तिथे त्याच मैदानावरती त्याला कार मिळाली आणि अर्थात याच विभागाने भरभरून या खेळाडूला दिलं. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. अभिषेक खातू. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अभिषेक खातू काही हार मानायला तयार नाही आहे. यथेच्छ दुलाई तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची करतोय.
4 बॉल आणि 33 ची आवश्यकता. आणखीन एक लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लगातो 6. दोन बॉल वरती 2 षटकार आल्यात. रायगड नगरीचे आणखीन एक उत्कृष्ट पंच संतोजी चौधरी साहेब हे देखील सामन्याचा आस्वाद घेतात. खरं तर स्टायलिश अंपायर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांची हेअरस्टाईल आणि त्यांची षटकार देण्याची अदा त्यांचा संघ देखील केला. 64 ला 6. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, इथे नो बॉल. नो बॉल. सामना संपलेला नाहीये मित्रांनो, कुठेही जाऊ नका. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. काहीही होऊ शकते मॅच मध्ये. कमी गतीचा लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर निघाला, यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आता मात्र समीकरण बदलली. 2 बॉल 26 ची आवश्यकता. सामना जवळपास आपण पाहिला ना तर सुयश स्पोर्ट्स दापोली या संघाकडे झुकत असताना पाहायला मिळतं. पराभवाच्या गर्द छायामध्ये अय्यांशी कोळके संघ अडकत असताना पाहायला मिळतोय. अक्षयजी मुंडे यांचे विशेष करून आम्ही आभारी राहू. आयोजकांवरती पहिल्याच पर्वामध्ये दाखवलेला तुम्ही विश्वास संघ उतरवला या स्पर्धेमध्ये. त्याच वेळेला मयूर वाघमारे असतील, आकाश तारेकर, थॉमस जायस यांचं एक विशेष कौतुक आपण करू. यावेळेचा चेंडू शेवटचा बॉल होता आणि त्यावरती कल्पेश म्हस्करच्या बॅटमधून इथे षटकार आला. सामना इथे जिंकलाय एका मोठ्या फरकाने. एक मोठी लढत सुपर 12 मधून जिंकून सुपर 6 मध्ये दाखल होणारा आणखीन दुसरा संघ सुयश स्पोर्ट्स दापोली या संघाने थाटात या मॅच वरती मारली बाजी. चला मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल व्हायला हवा. मागील मॅचचा टॉस झाला आणि मी लक्ष वेधेन टॉस जिंकलाय शिवान्य 11 आदई टीम. आघाडीचे बॅटर जाऊ द्यात आणि शौर्य 11 नावडे बॅटिंग घेतली आहे. टॉस जिंकून शौर्य 11 नावडे टीमने बॅटिंग घेतली आहे आणि शिवान्य 11 आदई चला संघ मैदानावरती दाखल होत्यात. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ॲब्सोल्युटली नो डाऊट या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक मिळवणारा अर्थात अंकुर सिंग राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. 1000 रुपयाचा कॅश प्राइज. ओळेगावचे उपसरपंच धीरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. जरूर आपण प्रेझेंटेशनकडे वळणार आहोत. मात्र मंचावरती काही मान्यवर